हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, पुन्हा एक विकेंड आणि पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सो आजचा दिवस स्पेशल होता आणि तो म्हणजे 8 मार्च, जो आपण वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. सो मी विचार केला की निधीला पण आपण काहीतरी वुमन्स डेचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. सो मी तिला घेऊन आलो होतो जम्बो सर्कसला, जी नुकताच नाशिकमध्ये आलेली आहे. सो हे करत असताना माझ्या डोक्यात विचार आला की आपण हे जे काही सगळं आहे हे व्हिडिओद्वारे आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवू आणि त्यांनाही सर्कसचं तिकीट काय आहे, कसं आहे तिथे सगळं अरेंजमेंट्स वगैरे. सो ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृहाला हे लोकेशन आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं की प्रत्येक वर्षी समर हॉलिडेज सुरू होण्याआधी जम्बो सर्कस आपली डोंगरे वसतिगृहालाच येत असते. पण अजून भरपूर शाळांना सुट्ट्या लागलेल्या नव्हत्या, त्यामुळे गर्दी थोडी कमीच होती. आणि तिकीट्स म्हणाल तर 150, 250, 400 आणि 500 असे 4 स्लॉट्समध्ये तिकीट होते. आणि जसं जसं तिकिटाचे रेट वाढत जात होते तेवढं तुम्हाला स्टेजच्या जवळचं तिकीट मिळत होतं. सो आम्ही पोचलो होतो, दुपारचा शो होता, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि परीक्षा पण अजून संपलेल्या नव्हत्या. सो तुम्ही बघतायत की अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आहे. मी रेकमेंड करेल की आफ्टरनूनचा शो थोडा अवॉइड करा समरमध्ये, कारण थोडंसं तिथे गरम होतं आणि फॅन जे आहे ते तेवढे काम नाही करत. बाकी जर बघायला गेलं तर सर्कसमधले जे आर्टिस्ट लोक आहेत ते तुफान एक्सपर्ट आहे त्यांच्या प्रत्येक आर्ट फॉर्ममध्ये. प्रत्येक जो काही ते आपल्याला दाखवतात त्या एक्सरसाइजेस वगैरे खूपच, मी म्हणेल की काय म्हणता येईल, भारी होते जे परफॉर्मन्स होते ते सगळे. आणि येस, जेव्हापासनं सुप्रीम कोर्टाने प्राणी बंद केले सर्कसमध्ये तेव्हापासनं थोडंसं सर्कसचा क्रेज कमी झाला आहे. पण मी म्हणेल की तिथले जे आर्टिस्ट आहेत ते खरंच खूप भारी आहेत आणि खूप छान परफॉर्मन्स करतात. त्या आर्टिस्ट लोकांना बघण्यासाठी तुम्ही एकदा ट्राय करू शकता सर्कसला जाण्याचा, कारण आधीसारखं आता सर्कसबद्दल क्रेज थोडंसं कमी झालेलं आहे. पण खूप भारी आर्टिस्ट आणि खूप छान आहेत सगळे शोज. तर तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे ते बघू शकतात. मी काही काही छोटे छोटे ग्लिम्सेस टाकलेले आहे.
सो झाली आता आमची सर्कस बघून आणि आम्ही आलो घरी. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर म्हणाल तर चांगला होता सर्कसचा. फक्त मी म्हणेल की आफ्टरनून शो अवॉइड करा आणि गरम होतं त्याच्यामुळे तुम्ही जास्त मजा नाही घेऊ शकत आहे. सो आपण जाणून घेऊ निधीला कसं वाटलं हे एक्सपिरियन्स. बोर झालं. सो हा कॅन्डिड फीडबॅक होता निधीचा आणि तिला मे बी गरम झालं तिथे जास्त, त्यामुळे तिला तो शो एन्जॉय नाही करता आला. पण एनिवे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.